अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुका अंतर्गत कोल्हापूर येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद गेल्या 6 महिन्यापासून रिक्त असल्यामुळे पशूंच्या आरोग्याबाबत गैरसोय होत आहे। कोल्हापूर येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात परिसरातील 15 खेडी जुडली आहेत। या परिसरात मोठ्या प्रमाणात पशुधन आहे, ज्यामध्ये गायी, म्हशी, शेळ्या, बैल, कोंबड्या आदींचा समावेश आहे। उन्हाळ्याच्या दिवसात उष्माघातासारखे व उन्हापासून होणाऱ्या इतर आजारांची पशूंना लवकर लागण होते। त्याच्यावर लगेच उपचार केले गेले नाही तर त्यांच्या जीवितवास धोका निर्माण होऊ शकतो। याकरिता पशुवैद्यकीय रुग्णालयात ताबडतोब पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी जनतेची मागणी आहे। या अंतर्गत पशुवैद्यकीय रुग्णालयात पट्टीबंधक पदावरील कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यामुळे तेलखार येथील पट्टीबंधक यांना तात्पुरत्या पदावर नियुक्ती केली आहे। तरी या रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी व पट्टीबंधक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशी या परिसरातील नागरिकांची मागणी आहे। कोल्हापूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात गेल्या 6 महिन्यापासून डॉक्टरांचे पद रिक्त असल्यामुळे या ठिकाणी पशुपाल्यांची गैरसोय असल्याचे आपण पाहत आहे। तरी जिल्हा परिषद प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या ठिकाणी डॉक्टरांचे पद आणि कर्मचाऱ्यांचे पद भरण्यात यावे अशी मागणी कोल्हापूरवासियांनी केलेली आहे। ब्युरो रिपोर्ट VCN न्यूज।